सर्व महाराष्ट्रातून सर्व मठाधिपती आपल्या हातगाव नगरीमध्ये दाखल झाले। हातगाववाल्याचं एक भाग्य आहे की पूर्ण महाराष्ट्रातले साधू संत आपल्या हातगावमध्ये आलेत। आतापर्यंत जवळपास माझ्या माहितीसमोर हातगावला दुष्काळ कोणताच पडला नाही आणि पुढे पडणार नाही, कारण आपल्यावर दत्तकृपा आहे। दत्तकृपा तर आहेच, पण एक आता आपल्याला नवीन आनंदगिरी महाराजाचे आशीर्वाद आहेत। त्यांच्यानंतर आमचे गोपाळगिरी महाराज त्यांचे शिष्य झालेत। शिष्य असे आहेत, मागचे काही माहीत नाही, पण हे दोघांपासून आहे। गोपाळगिरी महाराज अगोदर ठरवतात आणि श्रेष्ठ मंडळीला पुन्हा विचारतात काय करावं म्हणून। श्रेष्ठ मंडळी सर्व हा म्हणून हे देतात, कारण त्यांना माहीत आहे गोपाळगिरीजीने ठरवलं की ते करणारच, ते कोणाचं ऐकत नाहीत। एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, हे करायचं म्हणजे हे करायचं, आणि त्यांना सगळे समाज प्रतिसाद देते। या उद्देशानं अमावस्या दिवस का निवडला हे सर्व साधू संतांनी सांगितलं। नाही तर अमावस्या म्हणले की लोक बाहेर जात नाहीत, काही कामं करू नका, अमावस्याला हे करू नका। आपल्या इथे गोपाळगिरी महाराजानं आपल्या इथे कैलाश टेकडी आहे, येथून बरेच लोक माहूरला जातात, तर आपल्या इथं कैलाश टेकडी आहे। जवळच्या लोकांना माझी विनंती आहे, बरेच आले असतील जवळचे बी, कारण आता भाजी भाकरीची पंगत आहे, 3चा टाईम व्हायला लागला, त्या हिशोबानं आलेत। त्यांना एक विनंती आहे की सकाळच्या विधीसाठी त्या आपल्या कैलाश टेकडीवर कोणी जाऊ नका। आपल्या मायमाल्यावर आज अमावस्येच्या दर अमावस्याला यायला लागलेत, खेड्यापाड्याचे लोक यायला लागलेत, हातगावचा उदो व्हायला लागला। तर हे सर्व हातगाववासियांनीसुद्धा जाणलं पाहिजे, रस्त्यातले सुद्धा अतिक्रमण काढले पाहिजे। मठ आपला बर्डी राहील की नाही याचीच मला शंका वाटते पुढे चालून। सर्व हे धंदेवाले लोक सगळे बाजूनं मार कोळा येत आहेत। असा जर मार कोळला तर आपलं दत्त मंदिरसुद्धा त्याच्यातच जाते की काय, मला एक शंका वाटते। तर हातगावच्या सगळ्या पुढाऱ्याचे काम आहे, पुढाऱ्यानं संस्थांवर लक्ष दिलं पाहिजे। ज्या ज्या आमदारा खासदाराच्या याच्यात संस्थान आहेत त्यांच्याकडं आवर्जून लक्ष दिले पाहिजे। काळाच्या गरजेनुसार हिंदू समाज जगला पाहिजे, हिंदू समाजाचं हे राहिलं पाहिजे। आज भगवं कसंही जरी असलं तरी त्या मार्केटमध्ये भगव्याला श्रेष्ठ समजतात। भगवं म्हणलं की त्याला नतमस्तक होतात, कोणीही माणूस भगव्याला दुमाम मानत नाही। म्हणून मला अशी एक विनंती आहे, ज्यानं भगवा रुमाल घेतला त्यांनी आवर्जून दारू सोडावी, मटण सोडावे, हे आगाऊ धंदे सोडावेत, तरच भगवा रुमाल खांद्यावर घालून मिरवाव। तर आणि दाढी राखू नये, त्यांनी दाढी राखू नये, दाढी पिऊ नये, दारू नये। त्या लोकांनी ज्याला ज्याला पथ्य पाळता येते धाब्यावर नाही जायची शपथ घ्या, तरच ते भगवे रुमाल घाला। कारण आपण एवढे मठाधिपती आले आज आपल्या, त्यांच्याकडे पहा जरा, त्याच्याकडे चेहऱ्यावर कसं तेज आहे, आज कसे वागतात ते, त्याचं अनुकरण करा। काय आपले जवान पोरायचे सगळे गालफाडं बसले। तर मला बरेच जण विचारतात तुमचं वय काय, माझं वय 76 आहे। तुमची आणखी तसे आहे तसंच आहे। अरे आहे तसं आहे, खाणं पिणं तुम्ही व्यवस्था राहू द्या, तुम्ही चांगले राहता, पण झोपतेत कवा 2 वाजता। आता हे नवीन एक फॅड झालं। माय मावल्यांना माझी विनंती आहे, ज्याच्या घरी लहान लहान लेकरं आहेत त्यांनी पुढची पिढी जर सुधारायची असेल तर लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका। नाही तर आज बायका काय करायला येतात, लहान लेकरू 3 महिन्याचं असलं तरी त्याच्यापाशी मोबाईल ठेवायला येतात, काम करायला। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की लहान लेकराच्या हातात मोबाईल देऊ नका, त्याच्या ब्रेनवर इफेक्ट होते, डोळ्यावर इफेक्ट होते। आणि तुम्हीसुद्धा मोबाईल पाहू नका। स्वयंपाक करते वेळेस कोणाचाही जरी मोबाईल फोन आला तरी घेऊ नका। काही असलं, एखादं मेलेली बातमी असली तरी तुमचा फोन झाल्यावर घेता येते ना, आज पुन्हा पाहता येते। जेवते वेळेस मोबाईल उचलू नका। मला परवालाच आमचे पंजाबराव देशमुख साहेबाचा फोन आला, 2दा 3दा मी जेवण करायला लागलो होतो। डॉक्टर साहेब 3 बेल केल्यामुळे तुम्ही फोन उचलला नाही। मी म्हणलं बा जेवते वेळेस कोणाचा जरी फोन आला तर मी उचलत नाही। एकनाथ शिंदेचा आला तर म्हणलं एकनाथ शिंदेला मला काय मागायचं आहे,
त्याचाही उचलत नाही. म्हणलं जेवण झाल्यावर पंजाबराव देशमुखला आरामानं बोललो मी. तर माझी एक विनंती आहे, फोनचा वापर फार कमीत कमी करा. कारण हा मोबाईल, पहिले लँडलाईनचे फोन होते ते चांगले होते. आता या मोबाईलला बंधन नाही, जवळ दोरी नाही, काहीच नाही, सर्व कानाला लावलेत, सर्व ब्रेनवर हॅमर होते. त्याच्यामुळं 10 वर्षात तुम्हाला अर्धे माणसं पागल दिसतील रस्त्यानं फिरलेली. गाडीवर सुद्धा एक हात मोबाईल, एक हात गाडीवर आहे. तर माझी विनंती आहे, तुमचं जर अर्जंटच काम असेल तर गाडी उभी करा. तू मेला तर हरकत नाही, पण तुझ्यासमोर दुसऱ्याला मरू नये एवढी काळजी घ्या. ही एक माझी तुम्हाला सूचना आहे, गाडीवाल्याला विनंती आहे, पोरायला नवीन. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या हातगावमध्ये आज आमचे महंत गोपाळगिरी महाराजांनी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम केला. मी प्रत्येक आमुष्याला बापूला आमच्या सांगतो की मला एखाद्या दिवस आमुष्याला घेऊन जा, कारण मी आमुष्या दिवशी घरीच्या बाहेरच पडत नव्हतो. मी म्हणलो बापूच्या नियमांतरी कुठं त्याच्यासोबत जावा गाडीत. तर ते म्हणले तुम्हाला पुढच्या आमुष्याला कुठंतरी नेतो. ठीक आहे, पुढच्या आमुष्याला जर नेलं तरी माझं भाग्य. कुठंतरी सत्संग काय राहते, सत्संग काय राहते, प्रत्येक गावात मठ आहे, त्या मठात कमीत कमी मठाधिपतीनं गावातले नवीन 100 पोरं तयार करायचे त्या मठात. कारण त्यांना जवळ घ्या, त्यांना समजावून सांगा आपलं काय आहे हिंदुत्व हे ते. कारण तुम्ही महाराज लोकांना जर केलं तर हे टिकल, नाही तर आज अधोगतीकड लोक लई चालले. तर माय मावल्याला विनंती आहे, पिदाडीचं नवरी असेल तर त्याला भाकर देऊच नका, बाहेर बसू द्या दिवसभर रात्रभर, पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणतात की बा मी पिणार नाही उद्या. माझी विनंती आहे तुम्हाला, आज कोण्या खेड्याला जायचं म्हटलं तर डॉक्टर साहेब 50 रुपये द्या म्हणते. तर कोणी जाकडे जुने ओळखीचे तर 50 रुपये द्या म्हणते, 100 रुपये द्या म्हणते. तर त्याच्यासाठी जाणंसुद्धा बंद झालं खेड्याला. अशी विनंती आहे की जरा होता होईल तो बुजुर्ग माणसं आहे ना, पिदाड्यावर जरा लक्ष ठेवा. महाराजाला विनंती आहे की प्रत्येक ज्या गावात जिथं जिथं मठ राहतं तिथं त्यांनी शिष्यमंडळी नवीन पिढी कमीत कमी 100 केले पाहिजेत. दर पौर्णिमेला काहीतरी तिथं त्या मठामध्ये भजन कीर्तन चाललं पाहिजे. ही माझी त्यांना सूचना आहे. मी तर तेवढा आग्रहानं सांगू शकत नाही, परंतु सूचना करायला काय हरकत नाही. सगळं वय श्रेष्ठ आहेत, गुरु आहेत, सगळे मानलेले माणसं आहेत. त्या दृष्टीनं सर्व महाराष्ट्रातून संत महंत आलेत, आज वर्धेहून आलेले लोक आहेत, सगळ्या महाराष्ट्रातून आले. यांचं मी कौतुक करतो. एवढ्या याच्यातून आपल्या हातगावला आले, आपलं हातगाववाल्याचं भाग्य, त्यांचे मी आभार मानतो. सर्वांना काही कोणाला लागले असले बातमी तर राग मानू नका, येतं दत्तबरडीवरच सोडा आणि दत्तात्रेयाची हवाली करा. ते मी राग आला तर कोणाचा माझा मला काही करणार नाही, राग आला तरी माझं काय करणार आहात तुम्ही. दत्तात्रेयाला मी सांगतो की बा माझ्यावर रागावलं, याचं पाहून घे तू काय पाहायचं ते. तर त्याच्यासाठी मला सगळ्याला विनंती आहे, व्यसनापासून दूर राहा. पुडी गांजे तंबाखू हे खाऊ नका, दारू पिऊ नका. याच ठिकाणी मी बाकी आत्मबोध तर आपण घेतलात, ग्रंथाचाही घेतला, महाराजाचाही घेतला, सगळ्यांनी ते सांगलं आणि ते सांगण्याचा मला अधिकारही नाही. हे जे चालू रूढीवर आहे ते मी सांगलं, त्याबद्दल माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्व मंताचे आभार, सर्व पब्लिकचे आभार. असेच बापूनं बोलावल्याबद्दल सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा, ही एक माझी विनंती आहे.